विद्यार्थी मित्र हो, आपण इयत्ता 12वी मध्ये आपण आपलं शेवटचं प्रकरण किंवा सर्व अभ्यास गणित आपण पाहिले. त्यानंतर भागांची विक्री किंवा इश्यू ऑफ शेअर्स, भागांची विक्री कशी केली जाते हे आपण थेरॉटिकल मध्ये पाहिलेलं आहे. भाग विक्री आमजनतेला लोकांना आवाहन करून कंपनी, मग ती खाजगी कंपनी असो किंवा त्या ठिकाणी सार्वजनिक कंपनी असो, एक व्यक्ती कंपनी असो किंवा सरकारी कंपनी असो, त्या कंपनीला समहक्क भागांची विक्री किंवा मालकी भांडवलाची विक्री केल्याशिवाय ती कंपनी अस्तित्वातच येऊ शकत नाही. समहक्क भागांची ते खरे मालक असतात आणि अग्रहक भागधारक हे सहमालक असतात. अशा प्रकारे समहक्क भाग विकल्याशिवाय तर कंपनी अस्तित्वात येऊ शकत नाही असं कायद्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. स्वतः कंपनीच्या प्रवर्तकांचं, मालकांचं किंवा सभासदांचं, भागधारकांचं जे स्वतः सुरुवातीला स्वइच्छेने व्यवसाय स्थापन करण्यासाठी एकत्र येतात, त्या लोकांनी अंशात्मक भांडवल गुंतवून कंपनीसाठी आवश्यक त्या अनेक कायदेशीर बाबी पूर्ण करून कंपनीसाठी महत्वाचे दस्तऐवज तयार करून त्या ठिकाणी घटनापत्रक, नियमावली, माहितीपत्रक अथवा माहितीपत्रकाऐवजीचे निवेदन, इतर कायदेशीर पुस्तके तयार करून रीतशीर कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडून कंपनी कायदा 2013 प्रमाणे कंपनीची आपल्याला नोंदणी करावी लागते. आणि अशा नोंदणीनंतर कंपनीला प्रवर्तक सुरुवातीला प्रवर्तन करतात, नोंदणी करतात आणि भांडवल उभारणीच्या कामाला लागतात. त्यावेळेस या प्रवर्तकांना किंवा सुरुवातीला कंपनी स्थापनास पुढाकार घेणाऱ्या लोकांना स्वतः काही रक्कम त्यामध्ये गुंतवावी लागते किंवा स्वतः कंपनीसाठी आपले योगदान कामाच्या स्वरूपात, बौद्धिक सर्व गोष्टींचं कंपनीसाठी आपल्याला काम करावं लागतं. आणि त्या कामाच्या स्वरूपात मग अशा या प्रवर्तकांना काही वेळेस त्यांनी कंपनीसाठी नियोजित व्यवसायासाठी, कायद्याने स्थापन झालेल्या कंपनीसाठी, सुरुवात कंपनी म्हणजे अनेकांची असते, ते कुणाच्याच घरची नसते. एकत्र येणारे प्रवर्तक त्या ठिकाणी कंपनीसाठी अनेक जुळवाजुळव, अनेक गोष्टी करतात. त्यांना कंपनी स्थापन करण्याची सूचना, कंपनी स्थापन करण्याची कल्पना सुचते, त्याचं परीक्षण, निरीक्षण, तिची उपयुक्तता किंवा कायदेशीर गोष्टी, त्याची मान्यता, अनेक गोष्टी किंवा प्राथमिक अनेक गोष्टी, कंपनीसाठी जागा, कंपनीसाठी नाव निश्चित करणं, जागा, यंत्रसामुग्री, पायाभूत सुविधा, कंपनीसाठी जमीन, फर्निचर, यंत्र, तंत्र, कायदेशीर बाबीची मान्यता, अशा अनेक गोष्टींसाठी प्रवर्तकांना त्या ठिकाणी काम करावं लागतं. आणि त्यावेळेस मग हे अनेक लोकांचे, अनेक एक विचाराचे, काही लोक समविचाराचे, समज्ञानाचे लोक त्या ठिकाणी एकत्र येतात आणि त्यांना व्यवसायिक क्षेत्राचे ज्ञान असतं. कोणता व्यवसाय करून नफा आपल्यालाही मिळवता येतो आणि संबंध समाजाची सेवा आपल्याला करता येते आणि आपल्या समाजाला पुढे नेता येतं, आपलाही विकास करता येतो, असे व्यवसाय क्षेत्राची जाण असलेल्या काही तज्ज्ञ लोकांना कंपनी स्थापन करण्याची कल्पना सुचते. त्याप्रमाणे ते कामाला लागतात. पण सुरुवातीला मग अशा लोकांकडे सुरुवातीला अजून काहीच नाही, पण कंपनी स्थापन करण्यासाठी अनेक प्राथमिक गोष्टी कराव्या लागतात. मग त्या प्राथमिक गोष्टीसाठी काम करावं लागतं आणि काम केलं तर कंपनीच अस्तित्वात नसते, त्यांना पैसा कोणी द्यायचा. मग सुरुवातीला काही तज्ज्ञ लोक किंवा व्यवसायाचे ज्ञान असलेले लोक एकत्र येतात. चला आपलीच कंपनी आपण सुरुवातीला काम करू. ते कंपनीसाठी सुरुवातीला सर्व प्राथमिक तयारी, अनेक प्राथमिक करार, अनेक गोष्टींची इमारत, तंत्र, मशिनरी, फर्निचर, लाईटची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, रस्त्यांची व्यवस्था, कायदेशीर गोष्टी, अशा अनेक गोष्टींची जुळवणी त्यांना या सुरुवातीला एकत्र येणाऱ्या जाणकार लोकांना करावी लागते. मग हे काय कंपनीचं व्यवसायाचं कार्य काय या ठिकाणी उभं होत नसतं, म्हणजे त्यासाठी किंमत मोजावी लागते. प्रवर्तकांना सुद्धा स्वतःचा वेळ द्यावा लागतो, स्वतःचा बहुमूल्य वेळ, बुद्धी आणि वेळ खर्च करावा लागतो. आणि मग हे कंपनीसाठी कोण करेल, तर हे प्रवर्तक एकत्र येतात
आणि 8-10 लोक किंवा कायद्यानुसार खाजगी कंपनीसाठी 2, सार्वजनिक कंपनीसाठी कमीत कमी 7 हे असे सुरुवातीला लहान स्वरूपात कंपनी स्थापन करतात आणि कंपनीसाठी मग सर्व साधनसामुग्री गोळा करून जागेची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, तंत्रज्ञान, यंत्र, सर्व गोष्टीचं त्या ठिकाणी फाउंडेशन करणं, जागेला कुंपण मारणे, यंत्रसामुग्री आणून टाकणे आणि उत्पादनाचं कार्याला अनेक गोष्टींची तजवीज करावी लागतं. मग हे काम सुद्धा त्यांना करायला कित्येक महिने लागतं. सुरुवातीला कंपनी स्थापनेची प्रक्रिया अत्यंत किचकट आहे. त्यासाठी पैसा लागतो, वेळ लागते आणि त्यामुळे हे लोक सुरुवातीला एकत्र येणारे लोक देतात. मग आता आपण पाहतो की बाबा ही काय कोणा एकट्याच्या घरची कंपनी नाही. कंपनी कायद्यानं स्थापन होत आहे, कायद्यानं तिचं भांडवल होणार आहे, व्यवस्थापन होणार आहे. पण हे सुरुवातीला प्रवर्तक एकत्र येतात आणि ते सुरुवातीला येणारे प्रवर्तक कंपनीसाठी अत्यंत मोलाचं कष्ट घेतात, कामं करतात, वेळ देतात, एकमेकांची मिटिंग घेतात. अनेक लोक, अनेक घरचे समव्यावसायिक लोक, अनेक घरचे एकत्र येतात. मिटिंगच्या निमित्तानं खर्च असतो, कायदेशीर गोष्टींच्या निमित्तानं खर्च असतो, अनेक गोष्टी मिळवण्यासाठी खर्च असतो. त्यावेळेस ते कंपनीसाठी सुरुवातीला चला आपलीच कंपनी आहे म्हणून ते कंपनीसाठी काम करतात. मग एकदा कंपनी स्थापन झाली, कायद्याने नाव झालं की मग अशा कंपनीचेच काही भाग या प्रवर्तकांना विनामूल्य दिले जातात. कंपनीचे भाग, कंपनीच्या अधिकृत भांडवलाची नोंद घटनापत्रकात असते. मग याच प्रवर्तकांनी कंपनीला सुरुवातीसाठी निर्माण करण्यासाठी, स्थापन करण्यासाठी झट खाल्लेलं असतं. बौद्धिक आपली शक्ती वापरलेली असते. अनेक कायदेशीर गोष्टींना तोंड देऊन आपले अनेक दिवस त्या ठिकाणी खर्च केलेले असतात. मग यांचं मजुरी किंवा यांचं वेतन किंवा मानधन कोण देणार? सुरुवातीला प्रवर्तकांनी कंपनीसाठी, व्यवसायासाठी काम केलेलं असतं, एकत्र असतं. कायद्यानं स्थापन झालेली कंपनी कृत्रिम आहे, ती संस्था आहे. तर या संस्थेकडूनच हे प्रवर्तक मग पैसे मागतात आणि मग कंपनी कायद्याप्रमाणे काय केलं जातं, कायद्याप्रमाणे हे प्रवर्तकच आपण कोण कोण कंपनीसाठी काम झट खाल्ले त्यांच्यासाठी कंपनी काही भाग, त्यांना समहक्क भाग विनामूल्य देते. समजा त्यांनी किती दिवस काम केलं, उदाहरणार्थ 100 दिवस काम केलं, 100 गुणिले 100 10,000 रुपयाची त्याला भाग द्यायची. दररोज 100 रुपयाप्रमाणे त्याची मजुरी किंवा वेतन किंवा मानधन ठरलं. सुरुवातीला त्यांनी वेळ दिला, ज्ञान वापरलं आणि अनेक आपलं बहुमोल वेळ दिला, तर त्यांचं मूल्य कायद्यानं स्थापन झाल्यानंतर अशा प्रवर्तकांना किंवा सुरुवातीला कंपनी व्यवसायाची स्थापनेचं अनेक गोष्टी पूर्ण करण्याला ज्यांनी योगदान दिलंय त्यांच्या योगदानाची किंमत म्हणून त्यांना, त्या प्रवर्तकांना काही भाग विनामूल्य दिले जातात. त्यावेळेस त्याला काय म्हणलं जातं, रोख रकमेच्या प्रतिफलाशिवाय भागांचं निर्गमन. तर मग हे समजा 10 लोक आले, त्यांनी कंपनी स्थापन केली. 10 लोकांनी सुरुवातीला कष्ट घेतलं. कंपनी तर नसते सुरुवातीला, पण कंपनीसाठी काम करावं लागतं, अनेक गोष्टींची जुळवणी करावी लागते. 100 दिवस यांनी काम केलं. तर मग कंपनी स्थापन झाली, नोंदणी झाली. कंपनीला समजा उदाहरणार्थ हिरो होंडा कंपनी नाव मिळालं, तर त्या हिरो होंडा कंपनीच्या त्या सुरुवातीच्या एकत्र येणाऱ्या कंपनीसाठी जुळवणी करणारे हे 10 लोक आहेत. त्यांना कंपनीच्या भागांचं रोख प्रतिफलाशिवाय, त्यांच्याकडून पैसे न घेता तेवढ्या किमतीचे त्यांना भाग देऊन त्यांना सुरुवातीचे भागधारक किंवा सभासद म्हणून त्यांना निवडलं जातं. म्हणजे ज्यावेळेस नवीन प्रवर्तक कंपनीसाठी काम करतात त्यांना कंपनी रोख प्रतिफलाशिवाय, त्यांच्याकडून पैसे न घेता त्यांनी कंपनीसाठी काम केलं, त्यामुळे त्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना कंपनी त्यांच्याकडून पैसे रोख न घेता, रोख प्रतिफल न घेता कंपनी त्यांना तेवढ्या कामाच्या मोबदल्याचे भाग कंपनी त्यांना वाटप करते आणि अशा प्रकारे कंपनी भागांची विक्री, काही भागांची सुरुवातीला विक्री करते. तर त्याचं लेखांकन कसं करायचं आपण पाहिले की कंपनी मग पुन्हा वरचेवर कंपनी जसजसं वाढ होईल तसं प्रवर्तकांचं तर भांडवल आपण पाहिलं. प्रवर्तकांचं भांडवल दैनंदिन सुरुवातीचा खर्च भागवण्यासाठी तर झालं, तेवढं भांडवल. नंतर व्यापार व्यवसायाचा वाढ करायचा असेल तर कंपनी गरजेप्रमाणे काही लॉट गरज पडेल तेव्हा लोकांमध्ये भाग विकते आणि पुन्हा ते भाग मात्र
रोख प्रतिफल, रोख पैसे घेऊन लोकांना भाग विक्री करते. आणि आपल्याला आपलं प्रकरण आहे, मग ते भागांची विक्रीचं लेखांकन कसं करायचं, मग ते भाग दर्शनी मूल्यापेक्षा कमी किमतीला, दर्शनी मूल्याला, वाढीव किमतीला किंवा रोख प्रतिफलाशिवाय सुरुवातीच्या फाउंडर लोकांना संस्थापकांचे भाग विनामूल्य म्हणून कंपनीकडून वाटप करण्यात येतात. अशा वेळेस लेखा पुस्तकात नोंदी कशा करायच्या याचं आपल्याला या ठिकाणी लेखांकन करायचं आहे. पेज नंबर 338 वर आहे, हे आपण वाचन करू शकता. प्रमंडळ आपल्या भागांचे रोखीने निर्गमन करू शकते. कंपनी आपल्या भागांचं रोख रकमेमध्ये निर्गमन करू शकते किंवा रोख प्रतिफलाशिवाय देखील भागांचं निर्गमन म्हणजे विक्री करू शकते. जसे इमारत, जसे जमीन, इमारत, यंत्रसामुग्री ही सुरुवातीला खरेदी करावी लागते आणि खरेदीच्या वेळी रोख रक्कम देण्याच्या ऐवजी रोख रक्कम पण नसते आणि हे प्रवर्तक काम करत असतात. तर या प्रवर्तकांकडनं हे प्रवर्तकच कंपनीसाठी जमीन, इमारत, यंत्रसामुग्री आणून देतात. तर एवढ्या किमतीचे त्यांना कंपनीकडून भागांचं वाटप करण्यात येतं. त्याला भागांचं वाटप करण्यात येतं. किंवा प्रमंडळ एखाद्या विक्रेत्याकडून किंवा हे प्रवर्तक एखाद्या बाहेरच्या लोकांकडून जमीन, यंत्रसामुग्री मिळवतात आणि त्यांना म्हणतात किंवा तुम्ही द्या, तुमच्याकडे विकायचं असेल तर तेवढ्या किमतीचे आम्ही तुम्हाला भाग देऊ. ते स्वतः तर घेतात, स्वतःची तरी यंत्रसामुग्री व्यवसायात आणतात किंवा नसेल तर बाजारातून आणतात आणि त्यांच्याकडे पैसा नसतो तर कंपनीचे तेवढे भाग त्या किमतीचे त्याला वाटप करण्यात येतात आणि त्याला कंपनीचं भागधारक करून घेण्यात येतं आणि ते भांडवल कंपनी कायमस्वरूपी आपलं मालकी भांडवल म्हणून वापरू शकते. किंवा प्रमंडळ एखाद्या विक्रेत्याकडून, पुरवठादाराकडून विशिष्ट संपत्ती उधारीवर खरेदी करते आणि विक्रेत्याला त्या पुरवठादाराला रोख रक्कम देण्याच्या ऐवजी तेवढ्या रकमेचे निश्चित संख्येनं भाग एका निश्चित दराने संपत्तीच्या खरेदीच्या प्रतिफलाच्या स्वरूपात निर्गमित केले जातात. अशा स्थितीत पुढील प्रमाणे रोजकीर्त करण्यात येते. तर आपण भागांची विक्री केल्यानंतर रोख प्रतिफलाशिवाय म्हणजे त्याच्याकडून रोख पैसे न घेता काही लोकांनी आपल्याला कंपनीसाठी संपत्ती दिलं, जागा, जमीन, इमारत, फर्निचर किंवा काही सेवा दिल्या, तर त्याची किंमत आपण त्यांना भागांचं वाटप करून पूर्ण दत्त रकमेचे, अंशात्मक पण नाही, रोख प्रतिफलाशिवाय वाटप करण्यात येणारे भाग हे पूर्ण दत्त रकमेचे वाटप करण्यात येतात. अर्जाबरोबर, वाटपाबरोबर किंवा पहिला हप्ता, दुसरा हप्ता असं नाही, तर त्याला तेवढ्या किमतीचे फुल पेडअप शेअर त्याला वाटप करण्यात येतात. अशा वेळेस काय होईल, कंपनीच्या पुस्तकात रोजकीर्तमध्ये नोंद, कंपनीनं रोख प्रतिफलाशिवाय भागांची विक्री केल्यास तर त्यावेळेस आपण पुस्तकांच्या द्विनोंद पद्धतीनुसार काय होईल, ते कंपनीमध्ये संपत्ती येईल. त्यामुळे कंपनी येणारी संपत्ती खाते नावे आणि ते संस्थापकांचे किंवा ज्याने ती संपत्ती आपल्याला विकलं त्या विक्रेत्याचे खाते जमा. त्याचं स्पष्टीकरण विक्रेत्याकडून किंवा पुरवठादाराकडून संपत्ती खरेदी केल्याबद्दल. आणि आता मग ही रक्कम संपत्ती घेतलं आणि आपण त्याच्याकडून देणारे म्हणून विक्रेत्याचं खातं जमा केलं, तर आता ही रक्कम इमारत, तंत्र किंवा स्थिर संपत्तीची रक्कम भाग भांडवल खात्याला ट्रान्सफर करायची असते. त्यामुळं ज्याने विक्रेत्याचं खाते जमा होतं ते नावे करायचं, म्हणजे विक्रेता खाते नावे आणि भाग भांडवल खाते जमा. समजा या ठिकाणी आपण कंपनीला प्रवर्तकांनी बाहेरून संपत्ती आणून दिले, त्यामुळे व्यवसायात संपत्ती आली, संपत्ती खाते नावे, बरोबर आहे. आणि विक्रेता किंवा पुरवठादाराचे खाते जमा. काय रक्कम असेल ती त्याची किंमत ठरेल आणि पुरवठादाराची रक्कम जमा. संपत्ती दोन प्रभावित लेखे, संपत्ती आणि देणाऱ्याचे खाते म्हणजे विक्रेत्याचे खाते जमा झालं. संपत्ती खाते ना विक्रेता किंवा पुरवठादाराचे खाते जमा. स्पष्टीकरण काय होईल, पुरवठादाराकडून
संपत्ती खरेदी केल्याबद्दल आणि आता मग त्यांना भागाचं वाटप केल्याबद्दल. त्यामुळं पुरवठादाराचे किंवा विक्रेत्याची खाती जमा, विक्रेत्याची खाती जमा झालेल्या नावे विक्रेता किंवा पुरवठादाराची खाती नावे आणि त्याला समभाग भांडवल वाटप केले तर सम किंवा अग्रक भाग भांडवल वाटप केलं तर अग्रक. उदाहरणार्थ आपण समभाग म्हणू, समभाग भांडवल खाते जमा. आलं लक्षात? संपत्ती आली आणि ती संपत्ती आपण हे या ठिकाणी एक जमा एक नावे हे इथंच कॅन्सल होऊन गेलं आणि काय झाली प्रविष्टी मग संपत्ती खाते नावे आणि भाग भांडवल खाते जमा. आपण व्यापार व्यवसायामध्ये ताळेबंद करतो. मी तुम्हाला अनेक ठिकाणी मागच्या उदाहरणात पाहिलंय की बाबा 2 प्रविष्ट्या होते, पण त्या 2 प्रविष्ट्यामध्ये एका प्रविष्टीतलं जमा आणि एका प्रविष्टीतलं नाव ऑटोमॅटिक ते लोक पावतं आणि संपत्ती खाते नावे किंवा बँक खाते नावे आणि समभाग भांडवल खाते जमा. रोखीने विकला असेल तर बँक खाते नावे आणि त्या पुरवठादाराकडून संपत्ती जमीन इमारत किंवा पायाभूत सुविधा खरेदी केली असतील तर ते संपत्ती खाते नावे आणि त्याची रक्कम ती रक्कम भाग भांडवल त्याला दिले जातात आणि संपत्ती येते आणि भाग जाते. भाग म्हणजे कंपनीची संपत्तीच आहे. आपण भाग देतो म्हणून जाणारी संपत्ती जमा, येणारी संपत्ती नावे, जाणारी संपत्ती जमा. या ठिकाणी एक नावे आणि एक जमा लोक पावलं आणि अशा प्रकारे आपण ते गणित पाहिलेले आहे. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी ज्या वेळेस प्रमंडळ रोख प्रतिफलाशिवाय रोख रकमेशिवाय ज्यांनी कंपनीसाठी काम केलं अशा लोकांना सुरुवातीला कंपनीकडे पैसा नसतो. त्यामुळं कंपनी अशा लोकांना आपले समहक्क भागांचे वाटप करून त्यांच्याकडून घेतलेल्या संपत्तीची रक्कम चुकती करते आणि ती रक्कम भांडवल खात्याला जमा करते. आता पाहू आपण काही वेळा, आता ही एक प्रविष्टी झाली. आता काही वेळा प्रमंडळ त्याच्या प्रवर्तकांना सेवाच्या मोबदल्यात रोख शोधन न करता त्यांना भागाचे निर्गमन करून पुरस्कृत करते किंवा प्रवर्तकांना त्यांच्या सेवांच्या मोबदल्यात भागांच्या स्वरूपात दिलेली संपूर्ण रक्कम ही ख्याती म्हणून मानली जाते. पहा आता काही वेळेस प्रवर्तकांनी आता हे पहा, हे आपण बाहेरच्या लोकांकडून संपत्ती आणली समजा, मग त्या बाहेरच्या लोकांना आपण भाग भांडवल दिले, त्या बाहेरच्या संपत्ती आणली आणि त्यांना आपण भाग भांडवलाचं वाटप केलं. पण काही वेळा हे बाहेरच्या लोकांचं झालं, पण काही वेळा प्रवर्तक कंपनीसाठी अतिशय कष्ट घेतात. ते रात्रंदिवस कंपनीसाठी सुरुवातीच्या काळात अनेक कायदेशीर बाबी अनेक कामे करतात. कंपनीसाठी बहुमूल्य त्यांचा वेळ देतो आणि कोणी वेळ आपला फुकट देत नाही. त्यांनी कंपनीसाठी काम करतात आणि कंपनी नावारूपाला आणतात, कंपनी स्थापन करतात, कंपनीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करतात आणि कंपनीचं त्या ठिकाणी जागा कंपनी उभी केली जाते आणि ह्या प्रवर्तकांनी किंवा संस्थापकांनी अशा प्रकारे कंपनीसाठी अनेक प्रकारे काम केलेलं असतं. मग हे काम करून व्यवसाय निर्माण झालेला असतो. प्रवर्तकांनी कष्ट घेऊन कंपनी स्थापन सुरुवातीला केलेली असते आणि अजून व्यवसाय चालू झालेला नसतो, परंतु लोकांना त्या ठिकाणी नवीन कंपनी स्थापन झालेली दिसते. तिथं परिसर व्यवस्थित कंपनी दिसते व कंपनी कोणी काढला आपण पाहतो. एखादा व्यवसाय रोडनी जात असताना कोणीतरी नवीन कंपनी स्थापन केलं तर आपण काय कंपनी स्थापन केली, काय जागा घेतली, काय कंपाऊंड बांधलं, मशिनरी आणली. आता या ठिकाणी अनेक व्यवसाय निर्माण होणार, अनेक लोकांचं कल्याण होणार, व्यवसाय उद्योगधंद्यामुळं सर्वांना काम मिळणार असं आपण म्हणतो. म्हणजे समाजात व्यवसायाची प्रतिमा निर्माण होते आणि प्रतिमा निर्माण होऊन त्या व्यवसायाला ख्याती लाभते आणि ही ख्याती लाभते, नावलौकिक लाभतो. आणि हा नावलौकिक उभं निर्माण झाला का? नाही. या सुरुवातीच्या लोकांनी व्यवसायासाठी अहोरात्र काम केलं आणि व्यवसाय नावारूपाला आणून तिथं मार्केटमध्ये लोकांना चुणूक दाखवून दिली की हा अशा प्रकारचा व्यवसाय आहे. तर तो लोक विश्वास टाकतात आणि त्या व्यवसायाचं नाव संबंध समाजामध्ये निर्माण होतं आणि हे नावच जेव्हा पैशात कॅल्क्युलेट केलं जातं
त्यावेळेस त्याला ख्याती असं म्हटलं जातं. मग ही ख्याती प्रवर्तकांना त्यांच्या सेवांच्या मोबदल्यात भागांच्या स्वरूपात दिलेली संपूर्ण रक्कम ही ख्याती म्हणून मानली जाते आणि त्याची नोंद संपत्ती खरेदीच्या नोंदीसारखीच केली जाते. तर अशा वेळेस या प्रवर्तकांना रोख रक्कम दिली जाते आणि ती रोख रक्कम ख्याती म्हणून ओळखली जाते. म्हणजे व्यवसायासाठी त्या लोकांनी ख्याती म्हणून ओळखली जाते आणि ती ख्याती प्रवर्तकांची असते आणि त्या ख्यातीची नोंद सुद्धा, ख्याती म्हणजे व्यवसायाचं नाव लौकिक, ही सुद्धा संपत्तीच आहे. ती संपत्ती खरेदीसाठीच त्याची नोंद होते. त्यावेळेस ख्याती खाते नावे त्याची सुद्धा प्रविष्टी या ठिकाणी ख्याती खाते नावे, ख्याती खाते नावे आणि भागभांडवल खाते जमा अशी नोंद होते. ख्याती म्हणजे लोकांनी, संस्थापकांनी कष्ट घेतलं, नावलौकिक मिळवला म्हणजे त्या कंपनीची ख्याती झाली. त्यामुळे ख्याती खाते नावे, ख्याती खरेदी केली, ख्याती निर्माण केली या लोकांनी कष्ट घेऊन. त्यामुळं त्यांचं कष्ट ख्यातीच्या स्वरूपात नोंद केलं जातं आणि भाग भांडवल खाते जमा केलं जातं. त्यानंतर भागांची जप्ती. आता आपण पाहतो कंपनी वेळोवेळी भागांची विक्री करते आणि लोकांना आवाहन करते, माहितीपत्रक छापते, लोकांकडून अर्ज मागवते आणि अशा प्रकारे अर्ज मागवून लोकांना आवाहन केल्यानंतर लोक अर्ज करतात. सुरुवातीला अर्जाबरोबर अर्ज शुल्क, त्यानंतर वाटप शुल्क, त्यानंतर पहिला हप्ता, त्यानंतर दुसरा आणि अंतिम हप्ता, असं कंपनी भागांची विक्री किंमत अनेक हप्त्यामध्ये मागवते. ज्यावेळेस लोक अर्जाबरोबर अर्ज कंपनीकडे पाठवतात त्याच वेळेस कंपनी आणि भागधारक यांच्याबरोबर करार निर्माण होतो आणि त्यांना भागांचं वाटप केल्यानंतर किंवा त्यांना वाटप शुल्क भरायला सांगितल्यानंतर, त्यांना भागांचं वाटप केलं आणि वाटप शुल्क भरायला सांगितल्यानंतर प्रत्येकाने वाटप शुल्क किंवा त्या भाग विक्रीची किंमत कंपनी ज्या वेळेस जेव्हा मागेल त्यावेळेस त्यांनी भागांचं वाटप शुल्क म्हणा, पहिला हप्ता, दुसरा हप्ता, सर्व इन्स्टॉलमेंट मागेल त्याप्रमाणे त्याने भरण्याचा करार असतो. आणि समजा एखाद्या भागधारकाने त्याच्या परिस्थितीमुळे किंवा अडचणीमुळे कंपनीने रक्कम मागून सुद्धा त्यानं ती रक्कम भरली नाही, तर अशा वेळेस कंपनी त्यांचे भाग जप्त करते आणि त्याचे अगोदर मिळालेले अर्जाचं शुल्क वगैरे ती सुद्धा परत करत नाही. त्याचे भाग सक्तीने जप्त करते. कंपनी त्याला एकदा दोनदा सांगते की तुम्ही भागांचं भाग शुल्क किंवा वाटप शुल्क पहिला हप्ता दुसरा हप्ता दिला नाही ते भरा म्हणते, स्मरण करते, पुन्हा ताकीद देते आणि पुन्हा ताकीद देते आणि तेवढं सुद्धा सांगून भागधारकाने त्याची देय रक्कम जर चुकती केल्या नाही तर त्याचे भाग जप्त केले जातात. त्यालाच भागांची जप्ती असं म्हटलं जातं. त्यामुळं काय होतं, त्यावेळेस प्रविष्टी होते या ठिकाणी भाग भांडवल खाते नावे, भाग भांडवल खाते नावे, त्यानंतर भाग जप्त खाते, जमा आणि भाग अप्राप्त खाते किंवा थकीत मागणी हप्ता खाते जमा. समजा एखाद्या भागधारकाने पैसे दिले की भाग भांडवल खाते जमा होतं, पण आता आपल्याला या ठिकाणी त्यांनी 2 हप्ते दिले आणि राहिलेले हप्ते दिलेच नाही. अनेक मागणी करून स्मरणपत्र पाठवून त्यानं तो आपल्या भागावरील हप्ते देऊ शकला नाही. त्या भागधारकाची चूक आहे. कंपनीचा करार त्यानं पाळला नाही म्हणून कंपनी त्याने त्यापूर्वी मिळालेल्या भागांची रक्कम त्याला परत करत नाही. तो करार अगोदर झालेला असतो, त्या कराराचं पालन करण्याची जबाबदारी त्या भागधारकाची असते. म्हणून कंपनी वाटपानंतर ज्या वेळेस ते ज्या भागापर्यंत ती रक्कम, ज्या भागापर्यंत किंवा मागणी करेपर्यंत जी रक्कम कंपनीला मिळालेली आहे तेवढ्या खात्याने
किंवा त्याच्या पूर्ण रकमेने भाग भांडवल खाते नावे केलं जातं आणि जी रक्कम मिळालेली आहे ती रक्कम भाग जप्त खात्याला जमा केलं जातं आणि येणे रक्कम आहे की ज्या कारणामुळे भाग जप्त केले जातात ते थकीत मागणी हप्ता खाते जमा केलं जातं. स्पष्टीकरण, थकीत रक्कम वेळोवेळी मागणी करून सुद्धा भागधारकाने रक्कम भरली नसल्यामुळे त्याचे भाग सक्तीने जप्त करण्यात आल्याबद्दल अशा प्रकारची प्रविष्टी होते. आपण ज्या वेळेस गणित सोडू त्यावेळेस ते लक्षात येईल. आता त्यांनी पैसे दिले तर बँक खाते नावे किंवा संपत्ती खाते नावे आणि भाग भांडवल खाते जमा केलं होतं. पण अगोदरची जमा रक्कम त्याची जप्त करण्यासाठी भाग भांडवल खाते नावे करावं लागलं आणि अगोदर मिळालेली रक्कम जप्त केली आणि थकीत मागणी हप्ता खाते त्याचा फरक जी रक्कम येऊ शकली नाही ती रक्कम जमा केली. तर अशा प्रकारे या ठिकाणी भाग जप्तीची लेखांकनाची नोंद हे नवीन घटक आपण रोख प्रतिफलाशिवाय भागांची विक्री किंवा ख्यातीचं म्हणजे सावकारांकडून संपत्ती मिळवलं किंवा प्रवर्तकांनी व्यवसायासाठी कष्ट घेतलं त्यावेळेस ख्याती खाते नावे आणि भाग भांडवल खाते जमा केलं किंवा नंतरच्या कालावधीत कंपनी जसं भागांची इश्यू करते गरजेप्रमाणे त्या काळात काही लोकांनी भागावरील रक्कम अर्जाबरोबर वाटप शुल्क मिळालं किंवा अर्जाबरोबर मिळाली आणि त्याला भाग वाटप करण्यात आले तर त्यानं वाटप शुल्क दिला नाही किंवा पहिला हप्ता दिला नाही, अंतिम हप्ता दिला नाही तर अशा वेळेस ती रक्कम त्याची अर्जाची रक्कम भाग जप्त खात्याला जमा करण्यात येते आणि राहिलेली रक्कम थकीत मागणी हप्ता खाते जमा करून असं त्याचं भाग भांडवल खाते नावे करून त्याचा प्रश्न मिटवते. त्याचं भागधारकांच्या वहीमधून किंवा कंपनीच्या सभासदत्वामधून त्याचं नाव कॅन्सल केलं जातं भाग जप्तीमुळं आणि त्या प्रकारे अशा त्यांच्या नोंदी होतात. आता आणखीन एक घटक राहिला जेव्हा भागांचे प्रव्याजी किंवा निर्गमन जेव्हा भागांचे प्रव्याजीने म्हणजे वाढीव किमतीने भागांचं निर्गमन करण्यात आलं असेल तर त्यावेळेस कशा नोंदी करायच्या किंवा समजा जेव्हा भागांचं प्रव्याजीनं भागांची विक्री करण्यात आली असेल तर त्यावेळेस कसं करायचं. जेव्हा जप्त भाग हे मुळातच प्रव्याजीवर निर्गमित करण्यात आले असतील म्हणजे असे भाग की जे प्रव्याजीनं विकलं होतं परंतु नंतरचे हप्ते त्याने दिला नाही तर त्यावेळेस भाग जप्तीच्या नोंदी कशा करायच्या. अगोदर आपण फेस व्हॅल्यूनं दर्शनी किमतीनं भागांची विक्री झाल्यावर त्याच्या थकीत मागणीची नोंद अशी केली आणि ज्यावेळेस आपण वाढीव किमतीनं भाग विकतो आणि तो वाढीव किमतीनं भाग विकल्यानंतर काही शेवटचे हप्ते त्याच्याकडून थकीत होतात त्यावेळेस प्रव्याजीची रकमेचं कसं करायचं तर प्रव्याजी ही भाग भांडवल खात्यात जमा केली जात नाही तर अशी वाढीव किंमत कंपनीच्या स्थापना कामासाठी हा कंपनीचा नफा म्हणून त्या ठिकाणी वापरला जातो. त्याची नोंद भागांच्या लेखांकनात किंवा प्रव्याजीवर विकलेले भाग जप्त केला असताना ती प्रव्याजीच्या रकमेचा हिशोब भाग जप्तीमध्ये केला जात नाही. अशा वेळेस काय करतात पाहू. भागावरील प्रव्याजीची रक्कम आधीच मिळालेली असेल तर अशा वेळी भाग प्रव्याजी खाते नावे करता कामा नाही कारण एकदा का प्रव्याजीची रक्कम मिळाली की ती कायद्यानुसार परत केली जात नाही किंवा परत करण्याची अनुमती नाही तर जर भाग प्रव्याजीची रक्कम मिळाली नसेल आणि ती राहिलेल्या हप्त्यासोबत जर ती यायची असेल तर मात्र अशा वेळी प्रव्याजी खाते नावे केले जाईल आणि अशा प्रसंगी भाग जप्तीची रोजकीर्द नोंद भाग भांडवल खाते नावे प्रव्याजी खाते नावे आणि थकीत मागणी हप्त्याला खाते जमा आणि भाग जप्त खात्याला जमा अशा प्रकारची प्रविष्टी होईल. तर ते आपण त्या वेळेस पाहू. यानंतर राहिलेला भाग आपण दुसरं नवीन गणित घेणार आहोत की जे रोख प्रतिफलाशिवाय भागांची विक्री केलं भागांची जप्ती केलं
किंवा प्रव्याजीने विकलेले भाग जप्त केलं तर अशा वेळेस भागांच्या विक्रीच्या नोंदी कशा करायच्या लेखापुस्तकात, कंपनीच्या लेखापुस्तकात त्या नोंदी कशा करायच्या याचे गणित यानंतर आपण पाहणार आहोत.